तर युद्धाचा भारतावर काय परिणाम होतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सलग 8व्या दिवशी गॅस एजन्सी बाहेर सिलेंडरसाठी ग्राहकांची रीक 2-2 आठवड्यांपूर्वी केलेलं बुकिंग घरी पोहोचत नसल्यानं नागरिक त्रस्त, गृहिणींचं बजेट आणि नियोजन पूर्णपणे कोलमडलं। एलपीजीचं पॅनिक बुकिंग करू नका, केंद्र सरकारचं नागरिकांना आवाहन। तर भारत 90% एलपीजी आणि 47% एलएनजी कतारमधून आयात करतो, केंद्राची माहिती। कच्चं तेल घेऊन येणारा रशियन टँकर 21 मार्च रोजी न्यू मँगलोर बंदरामध्ये दाखल होण्याची शक्यता, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेला सध्या भारताची 2 जहाजं असल्याचीही माहिती। अमेरिकाने इराण युद्धाचा कामगार वर्गाला फटका, देशाबाहेर कामासाठी गेलेले कामगार भारतात परततायत। इराणच्या सीमेलगतच्या एका कंपनीमध्ये काम करणारे काही कामगार कोलकात्यात परतले। गॅस तुटवड्यामुळे उपासमारीची वेळ आलेले कामगार आता मुंबई सोडून जाऊ लागलेत। मोठ्या संख्येने कामगार वर्गाचं मुंबईतून स्थलांतर। मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर उत्तर भारतीयांची गावी जाण्यासाठी गर्दी, गॅस अभावी उद्योगही अडचणीत, हाताला काम नसल्यानं कामगारांचा मूळ गावी परतण्याचा निर्णय। आखाती देशातील युद्धामुळे स्टील दरामध्ये वाढ झालेली आहे। अगोदर 55 ते 56 रुपये किलोवर असलेला स्टीलचा दर 61 रुपयांवर पोहोचलाय। कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं आणि मालाच्या तुटवड्यामुळे स्टीलच्या दरामध्ये वाढ झाली आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये 4,000ची घसरण, तर चांदी प्रति किलो 13,000नी स्वस्त झालाय। जीएसटी सह सोनं 1,57,000वर पोहोचलंय। तर गॅस टंचाईच्या सध्या झळा ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरात, देशभरात पाहायला मिळतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर सोलापूरमध्ये महिला संघटनेनं उभारली गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक गुढी। वर्ल्ड ऑफ वुमन या महिला संघटनेतील महिलांनी उभारली गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक गुढी। लोकांना लवकरात लवकर गॅस मिळू दे यासाठी प्रार्थना करण्यात आली। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग, 2 आठवड्यांआधी बुक केलेल्या सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल। सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी। पंढरपूरमध्ये एलपीजी टंचाईमुळे रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ आलेली आहे। एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं रिक्षा चालक तासनतास रांगेत आहेत। गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास चैत्र यात्रेमध्ये रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईसोबतच आता पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा पाहायला मिळतोय। चिखली ते मेहकर रोडवरील भारत पेट्रोल पंपावरती काल दुपारपासून पेट्रोल डिझेल संपले। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे परभणीमध्ये मातीच्या चुलीच्या मागणीत वाढ झाली आहे। गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मातीच्या चुलींना मोठी मागणी पाहायला मिळते। मातीपासून बनल्या जाणाऱ्या चुलीच्या व्यवसायाला चांगले दिवस आले। कोल्हापूरमध्ये गॅस वितरण केंद्रासमोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळतात। राजारामपुरी परिसरामध्ये कोल्हापुरातील अनेक ठिकाणी गॅस वितरण केंद्रासमोर त्या रांगा पाहायला मिळतात। गोंदिया जिल्ह्यामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार पाहायला मिळतोय। गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडून धाड सत्र सुरू आहे। गोंदियामध्ये 45 ठिकाणी ही धाडी पाहायला मिळतात। कारवाईमध्ये 10 सिलेंडर जप्त करण्यात आले। तर जळगावच्या भुसावळमधील 19 हॉटेलवरती छापे टाकत 12 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले। तहसील कार्यालयाची कारवाई पाहायला मिळते। घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी महसूल विभागानं पथकं तैनात केली आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा गैरवापर होत असल्यानं दक्षता पथकाकडून 30 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। जिल्ह्यातील 6 तालुक्यांसाठी 6 दक्षता पथकं तयार करण्यात आले। जिल्ह्यामध्ये 10,000 सिलेंडरचा साठा असल्याची माहिती आहे। तर युद्धाचे राज्यावर नक्की काय परिणाम होत आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। लातूरमध्ये बुकिंग केल्यानंतरही 8 ते 10 दिवस गॅस मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त झाले। सिलेंडर मिळवण्यासाठी पाडव्याच्या दिवशी सिलेंडरसाठी नागरिकांनी लांबच लांब रांग लावलेली होती। नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। अमरावतीमध्ये सिलेंडर तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे कटआउट्स आणि काँग्रेसनं अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये सिलेंडरचे कटआउट्स लावलेले पाहायला मिळतात। पाडव्याच्या मुहूर्तावर कराडमध्ये देवगड हापूस आंबा खरेदीला नागरिकांची पसंती मिळते। युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्यात बंद असल्यानं आंब्याचे दर कमी झाले। आखाती युद्धामुळे क्रूड ऑइलची आयात विस्कळीत झालेली आहे। प्लास्टिक निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल महागला आहे। उत्पादन खर्च न परवडल्यामुळे अनेक प्लांटमधील 50% काम थांबलेलं आहे।
करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आखाती युद्धाचा फटका बसलाय। निर्यात ठप्प झाल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। शेतातील केळी जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे। लाखो रुपये खर्च करूनही हाती काहीच लागत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय। पुण्याच्या भोरमध्ये अन्न पुरवठा विभागाच्या पथकाची हॉटेल व्यावसायिकांवर धडक तपासणी मोहीम पाहायला मिळते। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा गैरवापर आढळून आल्यास दोषींवर कडक कारवाई करणार आहे। प्रशासनाच्या हॉटेल व्यावसायिकांना तंबी पाहायला मिळते। जळगावच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी गॅसच्या टंचाईमुळे हॉटेलमध्ये शुकशुकाट पाहायला मिळते। मुक्ताईनगर, भुसावळ अशा अनेक भागांमध्ये कमर्शियल गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले। आखाती देशातील युद्धाचा सोलापूरमध्ये फटका पाहायला मिळतोय। युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। खाद्यतेलामध्ये 100 ते 150 रुपयांची वाढ पाहायला मिळते। तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याची गृहिणींची मागणी आहे। व्यावसायिक सिलेंडर बंदीचा श्रीखंड, आम्रखंड विक्रेत्यांवरती परिणाम झालाय। गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणामध्ये श्रीखंड आणि आम्रखंड याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ तयार करता आल्यानं आर्थिक नुकसान झालं।